शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकावणारा आरोपी सध्या फरार झाला। ससून रुग्णालयातून आरोपी मार्शल लीलाकर हा फरार झाल्याची माहिती मिळते। शरद मोहोळच्या पत्नीला धमकावल्याप्रकरणी मार्शल लीलाकरला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणास्तव त्याला ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं। मात्र यावेळेला मार्शल लुईस लीलाकर यांना पोलिसांना तुरी देत गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, पुन्हा एकदा ससूनमधून आरोपी जो आहे तो फरार झालेला आहे। काय अधिकचे अपडेट मिळतात का, अधिकचे तपशील आहेत याबद्दल? दीपक, अगदी बरोबर आहे की पुण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण सातत्याने आपण बघतोय गुंडांचे रील्स व्हायरल होणं, त्याचबरोबर हातात कोयते घेऊन दहशत माजवणं, किंबहुना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेले आरोपी ससून रुग्णालयातून पळ काढतात। आता पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आलेला आहे। खरं तर शरद मोहोळ यांच्या पत्नी जे स्वाती मोहोळ आहेत त्यांना सोशल मीडियावर धमकवल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि धमकवणं या प्रकरणी याला अटक करण्यात आलेली होती। मार्शल लीलाकर याला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर जवळपास 14 तारखेपर्यंत त्याची पीसी होती आणि त्याच दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्याच्यात पोटात दुखायला लागलं असं त्यांनी बहाणा केला आणि पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं या आरोपीला। आणि ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच पोलिसांना चकवा देत तो तिथून पळून गेलेला आहे। पोलीस आता शोध घेत आहेत, मात्र अजून देखील तो पोलिसांना सापडलेला नाही। अर्थात आरोपी एकीकडे स्वतः नवीन पोलीस आयुक्त येतात, त्याच्यानंतर अनेक गुंडांची परेड काढतात, मात्र जे आरोपी अटकेत आहेत त्यांना कुठेतरी पोलिसांना सांभाळता येत नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। हा आरोपी थेट ससून रुग्णालयातून आता पळून गेलेला आहे। पुन्हा एकदा पोलीस आता काय करतात त्याचा शोध घेत आहेत, कधी हा सापडतो आणि पुन्हा एकदा जर सोशल मीडियावर अशाच पद्धतीने धमकवणं आणि खरं तर आरोपीला शोधण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।